कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। कर्जत तालुक्यात राजनाळ्याच्या पाण्यावरती दुबार शेती केली जाते। दुबार शेतीमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। त्यातच अवकाळी पावसामुळे आज भाताची कापणीला सुरुवात झाली असता पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका मिळत आहे। त्यातच कर्जत तालुक्यातील कोळीवळी गावातील मंगेश गणपत मिसाळ या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये कर्जत तालुक्यात ऊसाची पीक लागवड केली होती। ऊसाची पीक लागवड केली असता ऊस छान प्रमाणात आले असता आज 7 मे रोजी अवकाळी पावसामुळे त्या ऊसाला अवकाळी पावसाचा फटका मिळाला। त्याचाच वादळी वाऱ्याने पीक जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालं। वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं कर्जत तालुक्यात पाहायला मिळत आहे। नमस्कार, कर्जत लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आज अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे। मागच्या वर्षी 5-6 मे 2025 रोजी अवकाळी पावसामुळे शेतीचे या कर्जत तालुक्यामध्ये भात शेतीचे आणि पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्याचीच पुनरावृत्ती होताना आता आज आपल्याला दिसत आहे। आज 7 मे 2026 रोजी आपल्या तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पाऊस पडल्याने ह्या तालुक्यात शेतीचे खूप मोठे नुकसान होत आहे। त्यातच आपल्या तालुक्यातील एका युवकाने म्हणजे कोलिवली गावातील युवकाने ऊस लागवडीचा प्रयत्न केला आणि त्याच्या एवढ्या मोठ्या ऊस लागवडीचा पावसाचा फटका बसल्यामुळे आज त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि शेतकरी हवालदिल होत आहेत। याविषयी या शेतकऱ्यांकडे आपल्या सरकारने लवकरात लक्ष घालून या शेतकऱ्यांना या अवकाळी नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे आणि त्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचे काम आज आपल्या सरकारने केले पाहिजे एवढीच विनंती। मी मंगेश गणपत मिसाळ कर्जत तालुक्यातील पहिला शेतकरी आहे। त्यांनी ऊसाची लागवड केली आहे आणि ऊस ही खूप छान झालं होतं, मस्त एक नंबर आलं होतं। परंतु अवकाळी पावसामुळे माझे खूप नुकसान झाले आहे। मागच्या वर्षी 5 मेला खूप नुकसान झाले होते आणि आताही यावर्षी 7 मेला नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे खूप नुकसान होत आहे। शेतीचं नुकसान तर खूप झालेलं आहे, तर सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती। कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशे।